साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता आणि ध्यान हे आपण बघत आहोत. हा विषय श्रीरामकृष्ण वचनामृताचा 22वा अध्याय. गेल्या वेळी आपण बघितलं की ईश्वराच्या जितकं जवळ पोचाल तितकी शांती लाभेल. शांती 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 प्रशांती, परिपूर्ण शांती. प्रशांती म्हणजे जिथे फक्त शांतीच आहे, अशांती नावाची गोष्टच नाही आहे, मागूस पण नाही आहे, अशी शांती नाही. तर त्यालाच शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलेलं आहे. भगवान शंकराचार्य त्याला मोक्षाख्याम शांती असं म्हटलं त्यांनी. त्या शांतीचं नाव आहे मोक्ष. माणूस जेव्हा मुक्त होतो त्याला तेव्हाच खरी शांती प्राप्त होते. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये जीवनामध्ये शांती किती असते, म्हणजे असंही म्हणता येईल की अभावाने सुद्धा नसते ती, किंवा असंही म्हणता येईल की शांती म्हणजे काय आहे गोष्ट हे सुद्धा माहीत नसते आपल्याला, त्याचा अनुभव नसतो या अर्थाने. कारण शांती ही गोष्ट अनुभवण्याची आहे. नाही, कधी कधी होऊ शकतो मन एकदम स्तब्ध झालं, मग शांती मिळते माणसाला. म्हणजे मनामध्ये जितके विचार येतील, जितक्या गतीने विचार येतील तितका तो अशांत होईल आहे. जितके वाईट विचार येतील तितके ते विकारी मन असेल तर तो अशांत होईल. मनामध्ये जर षड्विकार असतील, तमोगुणी मन असेल तर तितका तो अशांत होईल. अशांत म्हणजे दुःखी होईल आहे. उदास, उद्विग्नता, नैराश्य हे सगळे नकारात्मक भाव आहेत. त्याच्या वृत्ती जितक्या सात्विक असतील, शुद्ध असतील, तितकी त्याला शांती म्हणजे काय त्याला थोडाफार त्याचा आभास होऊ शकतो. विहाय कामान सर्वान् पुमान् शरति निस्पृह निर्ममो निरहंकारस्य शांतिमधिगच्छति. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 71वा श्लोक आहे. शेवटून दुसरा 72 श्लोक आहेत 2ऱ्या अध्यायामध्ये. स शांतिमधिगच्छति, त्याला शांती मिळते. त्याचं नाव आहे मोक्षाख्या परमं शांती. प्रशांती म्हणजे पुन्हा त्याच्यापाशी अशांती फटकत नाही, विकार फटकत नाही. तो पूर्णपणे शुद्ध झालेला आहे. जितकं मन शुद्ध तितकं तुम्हाला शांती मिळेल. तर हे शुद्ध मन कशाने होतं? मनाची शुद्धता. जसं आपण अधिकात अधिक शुद्ध पाणी पिण्याचा प्रयत्न करतो की नाही, अगदी शुद्ध, ते डिस्टिल्ड वॉटर सगळ्यात शुद्ध असतं. जे आपल्याला शरीरात टोचतात ते डॉक्टर लोक, ते क्रियेने केलेलं असतं. पाण्याला तापवायचं, त्या आसवन क्रियेने त्याला थंड करायचं आणि मग ते निर्जंतुक असतं पूर्णपणे. ते तुम्हाला शरीरात टोचता येतं. अगदी शुद्ध. जसं पावसाचं पाणी, आता जो पाऊस ते अतिशुद्ध असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बाहरी गोष्टी, चुकीच्या गोष्टी त्याच्यात आलेल्या नसतात. विकार हे अशुद्ध करतात ते. म्हणून ते म्हटलं आहे की विहाय कामान सर्वान् विहाय परित्यज्य. संपूर्ण जर तुम्ही कामान, ज्या तुमचं मन अशुद्ध करतात, त्याचा तुमचा काही संबंध नसतो, पण तुम्ही उगाच त्याला जागा दिली आहे, स्थान दिलं आहे, त्याला जोजावलेलं आहे. ये बाबा ये, माझ्यापाशी ये. त्याला आमंत्रित केलेलं आहे आदरपूर्वक. मग तो आलेला आहे तुमच्या जीवनात, तो प्रवेश केला आहे त्याने.
तुम्हाला कळलं की असं झालेलं आहे, आता तुम्ही काय करू शकता, त्याला हाकला. तुम्हाला कळलं की ते ब्याद आहे, कटकट आहे, तुम्हाला दुःखी करत आहे, म्हणून त्याला म्हटलं विहाय परित्यज्य कामान यस सर्वान, सगळ्याच्या सगळ्या. तुम्ही असं विचारू नका की कामाशिवाय आपण जगणार कसं. कामा म्हणजे इच्छा, इच्छा भेदान शंकराचार्य म्हटलं आहे. त्याच्यात बाकी सगळ्याच इच्छा आल्या, तामसिक इच्छा आल्या, राजसिक आल्या, सात्विक आल्या, सगळंच आलं. तामसिक इच्छा जास्ती त्रास देतात. ते तुम्हाला अगदी म्हणजे तुमच्या मनाला खूप खाली आणतात. जितकं मन खाली येईल तितकं तुम्ही दुःखी व्हाल. ते आपल्या हातात नाही आहे, तो नियम आहे की नाही. जसं आपल्याला वाहन चालवताना डावीकडून चालवायचा नियम आहे, डावीकडून जा. बघा तुम्ही डावीकडून जाता की उजवीकडून जाता, डावीकडून जाता, मग ठीक आहे की नाही, यू आर सेफ. ते मुंबईला टॅक्सीमध्ये लिहिलं असतं, उजव्या हाताला नो एक्झिट, डाव्या हाताला एक्झिट. तर तिथे एक जण बसला आहे प्रवासी, आणि त्यांनी म्हटलं तर उजवीकडे आहे नो एक्झिस्ट, डावीकडे आहे नो एक्झिस्ट. तो ड्रायव्हरला म्हणाला, अरे बाबा इथे ते चुकलं, स्पेलिंग चुकलं आहे तुझं, ते एक्झिट पाहिजे, एक्झिस्ट नको. एस कशाला लावलं तिथे अधिकचा, एक्झिस्ट नको, एक्झिट पाहिजे. नो एक्झिट, इथून एक्झिट नाही आहे, बाहेर पडायचा मार्ग नाही आहे, इकडनं बाहेर पडायचा मार्ग, डावीकडून जा, उजवीकडून जाणं, तिकडनं गाड्या येतात, सुरक्षित नाही आहे. तुम्हाला नाही नाही बरोबर आहे, हे बरोबर आहे, कारण ते एक्झिस्ट बरोबर आहे. तुम्ही इथून बाहेर पडा, तुम्ही एक्झिस्ट राहता की नाही, आहे की नाही. तुम्ही बाईकडून पडले तर तुम्ही एक्झिस्ट राहणार, डावीकडून तुम्ही एक्झिस्ट राहणार, ते स्पेलिंग बरोबर आहे. विहाय कामान यः सर्वान पुमांश्चरति निस्पृह, आहे की नाही. या एका हे अर्धचरण आहे, म्हणजे अर्धश्लोक आहे. याच्यामध्ये किती माणूस शुद्ध होऊ शकतो, किती अविकारी येऊ शकतो हे सांगितलं आहे. जितकं तुम्ही त्याच्यात यशस्वी व्हाल तितकं तुम्ही खरे यशस्वी व्हाल, खऱ्या अर्थाने. तिथे थांबे निर्ममो निरहंकार, ममत्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. निर्मम, निःशेष झालं आहे ममत्व. ममत्व म्हणजे माझं. मम हा शब्द संस्कृत आहे, षष्ठी विभक्ती आहे. मम म्हणजे माझं, मम मे असं आहे. ते मे आणि ममाचा अर्थ एकच होतो. तर ते माझं जगात काही नाही आहे, मी जगाचा नाही, जग माझं नाही आहे. पद्मपत्र मीमांसा, पद्म म्हणजे कमळ, पत्र म्हणजे पान, पाण्यात असतं. पण पान म्हणतं की माझा काही पाण्याशी संबंध नाही आहे, पाणी म्हणतं माझा काही पानाशी संबंध नाही आहे. आम्ही दोघं एकत्र आहोत, अगदी एकत्र, म्हणजे त्याच्यात डुबलेले आहोत. असूनही आम्ही पाणी पाणी आहे, पान पान आहे, तर काही संबंध नाही. म्हणजे पाण्याचा धर्म जो आहे भिजवणं, ते भिजवत नाही पानाला, कमळाच्या पानाला ते भिजवत नाही. आणि कमळाचं पानसुद्धा भिजवू देत नाही, पाण्याचा त्याच्यावर परिणाम होऊ देत नाही, ते सुकच राहतं. तसंच जगात आपण राहतो, त्यामुळे हे जग आपलं होऊन जातं. परंतु आपलं होऊनसुद्धा आपलं नाही आहे, खऱ्या अर्थाने आपलं नाही आहे. ते फक्त व्यवहार आहे. व्यवहारापुरता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात. जसं आपण औरंगाबाद माझं शहर आहे. आता माझं शहर म्हणजे याचा अर्थ काय, ते माझ्या मालकीचं आहे काय, आहे की नाही. माझं शहरात मी राहतो तेवढ्यापुरतं माझं शहर आहे ते, आहे की नाही. म्हणजे आश्रम माझा आहे, आता आश्रमातून तेवढ्यापुरते माझा आहे, हा व्यवहार आहे. माझा या शब्दाचा अर्थ काय, त्याचा मर्यादित अर्थ आहे, तेवढ्यापुरतीच आहे ते. कमळाचं पान पाण्यात राहतं की, पण ते तेवढ्यापुरती आहे. कारण त्याच्यात तिथे पोषण होतं, वाढतं, फुलं येतात, जगतं ते. त्यासाठी ते पाण्यात असणं
गरजेचं आहे, आवश्यक आहे. बस तेवढंच. त्याची वाढ पाण्यातच होते, पाण्याशिवाय होत नाही. पूर्ण पाण्यात असेल तरच त्याची वाढ होते, तरच त्याला फुलं येतात, सुंदर फुलं लागतात. आपल्याकडे आहेत लिलीचे, वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. पाण्यातच नाही, काही वावगं काहीच नाही त्याच्यामध्ये. इट्स करेक्ट, बरोबरच आहे ते. पण त्याचा तो धर्म, त्याने आपला धर्म नाही सोडला. धर्म म्हणजे क्वालिटी, म्हणजे गुण, या अर्थाने त्याला गुण म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. की पाण्यात मी असलो तरी भिजू द्यायचं नाही मला, की नाही, मी कोरडा राहिला आहे. म्हणजे ममत्वाचे सगळे विषय आहेत, पण मी ममत्व माझ्यात नाही आहे. ममत्वाचे विषय सगळे आजूबाजूला आहे, त्या सगळीकडेच आहे, पण ते मला स्पर्शू देणार नाही. निरहंकार, अहंकाराच्या सगळ्याच गोष्टी आहे. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असं केलं, मी तमुक करतो, मी असं अमुक करणार असते, त्याला सगळं अहंकाराला जोडून आहेत. ते प्रत्येक गोष्टीला मी, अहम म्हणजे मी. अहम संस्कृत शब्द आहे, मराठीत पण मी म्हणतो, तर मी सर जोडलेलं सगळीकडे. परंतु जोडलं असून सुद्धा, जसं मी आता म्हणतो, मी प्रवचन करतो आहे, तुम्ही म्हणाला मी ऐकतो आहे, म्हणजे बोलण्याला मी जोडलेला आहे, ऐकणाऱ्याला पण मी जोडलेला आहे. पण जोडलेलं आहे म्हणजे व्यवहारासाठी जोडलेलं आहे, की नाही. नाही तर कोण बोलत आहे, आता काहीतरी कोण बोलत आहे सांगावं लागेल, कोण ऐकत आहे सांगावं लागेल, पण तो व्यवहार आहे, तत्त्वज्ञान नाही आहे. ते तत्त्वज्ञान काय म्हणतं असं कोणी सांगत नाही, कोणी असं ऐकत नाही. किंवा असे म्हणता येईल, सांगणारा आणि ऐकणारा एक असतो. तत्त्वज्ञान ते म्हणतं, त्यात अभेद आहे. सांगणारा वेगळा आणि ऐकणारा वेगळा असं नाही आहे. किंवा स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्ञान तुमच्या हातात असतं. एका टोपलीतून सफरचंद घेऊन दुसऱ्या टोपलीत टाकतो, तसं येथून ज्ञान तुमच्या, माझ्या डोक्यातून तुमच्या डोक्यात टाकलं असं नाही आहे. ज्ञान नसतं, ते तुमच्या हातच आहे. फक्त त्या ज्ञानावर जे आवरण असतं, वेल पडदा असतो, तो फक्त ऐकताना दूर होतो. ज्ञान इथून तिथं दिलं जात नाही, कारण ज्ञान प्रत्येकामध्येच आहे, फक्त ते झाकल्या गेलेलं आहे. की श्रीरामकृष्ण वचनामृतामध्ये म्हणतात, फारच सोपी गोष्ट आहे. सोनं आहे भरपूर, त्याच्यावर फक्त एक टोपलं माती पडलेली आहे. आता एक टोपलं माती पडल्यामुळे ते सोनं तुम्हाला दिसत नाही, तुमच्या हातात, तुम्हाला माहीत नाही त्याच्याखाली मातीच्या खाली सोनं आहे. माती काय, फक्त त्याच्यावरचं आवरण आहे. त्या मातीमुळे हिरण्मयेन पात्रेन सत्यस्या पिहितं मुखं तत्त्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. हा उपनिषदातला श्लोक आहे की हिरण्मयेन पात्रेन, हिरण्मय म्हणजे सोनं, सोन्याच्या ताटाने, पात्र, ताट, आपण ताटली म्हणूया, सत्यस्य अपिहितं, सत्याचं तोंड झाकलं गेलं आहे. ते आपल्याला काय दिसतं आहे, सोन्याची ताटली दिसते, मग आपण काय, वाह काय सुंदर आहे, अरे त्याच्या मागे सत्य आहे ना, त्या थोडं ताटली बाजूला ना. तत्त्वं पूषण हे पूषण, हे सूर्या, हे सत्य सत्य देवता काय, तत्त्वं ते तू दूर कर की. काय ना, आम्हाला दूर नाही करतात, आम्ही ते अटकून पडलेलो आहोत, त्या सोन्याच्याच मोहात पडलेलो आहोत. चकाकता येते, आम्हाला मोहात पाडत आहे. तत्त्वं पूषण अपावृणु, अपावृणु दूर कर. कशाला? सत्यधर्माय दृष्टये, आम्हाला ते बघायचं आहे, सत्यधर्म बघायचं आहे, तुझं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला, तुला बघायचं आहे, ते सोनं नाही बघायचं आहे आम्हाला. जसं होतं ना, जसं आता जेव्हा पर्व असतं तेव्हा देवाचं दर्शन घेताना, जसं कृष्ण जन्माष्टमी आहे, रामनवमी आहे, किंवा आता दुर्गा चालू आहे, नवरात्र चालू आहे, इतकं सजवतात देवाला, इतकं सजवतात फुलांनी, दागिन्यांनी, अमुकांनी ढमुकांनी, वस्त्रांनी, आवरणांनी, की तो देव जाता. आपण पहिले काय बघू, पहिले बघू, काय सुंदर दागिने, किती दागिने, बाबा बाबा इतके दागिने कुठून आले, इतके सुंदर भरजरी वस्त्र आहे, रेशमी वस्त्र आहे, की नाही, तो मुकुट किती सुंदर आहे, त्याच्यामधला हिरा किती सुंदर आहे, बस सगळं 10 मिनटं तेच बसतो आहे, की नाही.
ते राधेची साडी किती सुंदर आहे की नाही. सगळं बघलं झाल्यानंतर अरे आपण कशाला आलो, देवाला बघायला आलो. आणि देवाचं मुखसुद्धा एवढंच दिसतं, बाकी काही दिसतच नाही. सगळं ते आणि त्याच्यात ती हार किती, आरास किती, फुलं किती, आहे की नाही. कशासाठी लोकांनी यावं दर्शनाला. लोक येतात दर्शनाला, भयंकर गर्दी करतात की नाही. पण बघतात काय, ते सगळं बघतात. त्याचा आरास बघतात, रोषणाई बघतात की नाही. तेवढं ते प्रचंड ते दिवे लावले असतात ते बघतात, किंवा आणखी काही बाकी तिथे काही असतं, बाकीचे पण गोष्टी असतात, खेळ असतात वगैरे की नाही, ते बघतात. आणि सगळं झाल्यानंतर शेवटी अरे आपण कशाला देवाला, मग देवाचं दर्शन घेतलं तर कधी आठवते नाही, ते आपण न घेताच निघून जातो. तत्त्वं पूषण अपावृणो सत्यधर्माय दष्टये तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी सो सावसो यो सोहमस्मी. तुझं जे तेज आहे तत्ते तेजस, मला ते बघायचं आहे. तुझं तो प्रकाश बघायचा, आत्मप्रकाश. जो तू आहेस तोच मी पण आहे, एकत्व आहे ते. आपण दोघे एकच आहोत. बघणाराही एक आहे आणि ज्याला बघतोय तो पण एकच आहे. दोघं एकच आहे. ऐकणारा आणि बोलणारा दोघं एकच आहे. कारण जे ज्ञान याच्यात आहे त्याच्यात आहे. फक्त ते शिक्षक काय करतो, स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षक फक्त तुमच्या अज्ञानाचं जे आवरण आहे ते फक्त दूर करतो. ज्ञान तिथे आहेच की, सोनं तिथे आहेच की, ती माती दूर करा. सोनं तुमच्यातच आहे. ते अहंकार, ममत्व, निर्ममो निरहंकार, हे सगळं काय मातीसारखे आहे. शांती काय सोन्यासारखी आहे. अधिगच्छती प्राप्नोती, ती तुमचीच आहे की. पूर्वीच्या लोक काळी काही बँका वगैरे इतक्या नव्हत्या, सावकार वगैरे होते, त्याच्याकडे गेले तो गडप करून टाकायचा. मग लोक जमिनीच्या खाली गाडून ठेवायचे आपली संपत्ती, सोनं नाणं जे काही मौल्यवान गोष्टी असायच्या ते गाडून टाकायच्या. आणि कोणाला न सांगता झालं, मग तो गेला. आता ते खाली जमिनीच्या खालीच आहे. तर कोणाला माहीत नाही जमिनीच्या खाली आहे म्हणून. म्हणजे बँकेच्या कडे इतकंच असतात, ते लोकांनी पैसे ठेवलेले असतात, ते विलंघ करता काही न करता ते निघून जातात. बँकेकडे इतके पैसे, भरपूर पैसे असतात, तसे अनक्लेम मनी असतं ती, कोणीच क्लेम करायला नसतं, ते बँकेची संपत्ती होऊन जाते. तसं कोणाला न सांगता ते जमिनीतच खाली राहिलं, जावलं ते जमिनीच्या खाली राहिलं. कधी काळी कोणत्याही कारणाने जर खोदल्या गेले तर ते बाहेर येतं. अरे आमच्याच वाडवडिलांनी ते गाडगं सोन्याचं काय मडकं की घागर जमिनीत ठेवली होती की नाही, माहीतच नाही. इकडे सगळं दारिद्र्य आहे घरी, पण खाली काय आहे, प्रचंड समृद्धी आहे. शांती आपली आहे, पण आपल्या शांतीचा काही अनुभवच नाही आहे. याचं कारण काय आहे, त्याच्या टोपल्यावर माती आहे. टोपल्यावर माती म्हणजे काय, ह्याच गोष्टी ज्या व्याध आहेत, कटकट आहे. त्या कटकटीला आपण आमंत्रण दिलं आहे आणि ते आता ठाण म्हणून बसलेले आहेत. ते काही जायला तयार नाहीत. त्याला किती हाकललं तर ते काही जात नाही. ते उंटाची गोष्ट आहे ना, उंट आणि अरब. बाहेर काही वादळ आलं, तो म्हणतो मला बाहेर वादळ जर आत येऊ द्या. तो अरब म्हणतो ही जागा कुठे आहे, म्हणजे पाय तर देऊ द्या. मग पाय, एक पाय, मग दुसरा पाय, मग डोकं टाकतो. शेवटी तो उंट त्या तंबूमध्ये जातो आणि त्या तंबू त्या अरबालाच बाहेर यावं लागतं, आहे की नाही. कारण आता दोघांना जागा नाही आहे तिथे. एक तर अरब राहू शकतो, नाही तर उंट राहू शकतो. आता उंट आत गेल्यामुळे अरबालाच बाहेर यावं लागलं, त्या मालकालाच बाहेर यावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी आत शिरल्यामुळे आपले जे स्वभाव आहे, मन हे नेहमी शांत असतं. मनाचा स्वभाव शांत आहे. जसं पाणी आहे, पाणी स्थिर असतं, आपण त्याला हलवलं की ते हलतं. पाणी स्वच्छ असतं, पण आपण त्याला काय करतो, जमिनीच्या संपर्कात येऊन ते गढूळ होतो. म्हणजे बाह्य गोष्टींच्या संपर्कात येऊन ते अशुद्ध होतं. स्वभावतः पाणी हे खूप शुद्ध असतं. आकाशातलं पाणी शुद्ध असतं. जर आकाश जर शुद्ध असेल, आकाशामध्ये जर काही रसायनं नसतील
तर ते आपल्यापर्यंत शुद्ध पाणी पोचतं. म्हणून पहिले 2-4 पाऊस गेले की पाणी नुसतं शुद्ध असतं, पण जेव्हा संपर्कात येतं अशुद्धेच्या तेव्हा ते अशुद्ध बनतं. मग पुन्हा त्याला शुद्ध करावं लागतं. तसंच मन हे अतिशुद्ध असतं. मन स्वभावता खूप शुद्ध आहे, शांत आहे, स्तब्ध आहे. मनाला शुद्ध करायची गरज नाही आहे. मन एकदम स्फटिकासारखं आहे किंवा अगदी निर्मळ आहे, त्याच्यात मळ नाही आहे. परंतु या सगळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे ते शुद्ध अतिशुद्ध असलेलं ते अशुद्ध होऊन जातं. मग पुन्हा त्याला शुद्ध करा. डॅममध्ये पाणी येतं ते शुद्ध येतं, धरणामध्ये आकाशातलं पाणी शुद्ध असतं, पण जेव्हा धरणात पडतं तेव्हा शुद्ध होऊन जातं. नदीतलं पाणी गढूळ असतं या दिवसांमध्ये, पण पुन्हा आपण काय करतो, त्याला सरकार शासन शुद्ध करतं, त्याला पेयजल बनवतं. मग आपल्या तोटीमध्ये अतिशुद्ध पाणी येतं आपल्याकडे. म्हणजे तुमच्या बॉटलचं वॉटर त्याच्यात चांगलं शुद्ध असतं. कॉर्पोरेशन पाणी देतं ते जर नीट आलं असेल आपल्यापर्यंत ते अतिशुद्ध असतं. मुंबईला झालं होतं ते, सगळ्यात शुद्ध पाणी कोणतं आहे. मग लक्षात आलं की ते कॉर्पोरेशन पाणी देतं तेच सगळ्यात चांगलं आहे. हे बॉटलचं पाणी काही त्याच्या खातिर नाही आहे की नाही. म्हणजे शुद्ध आधी आपण अशुद्ध करतो, नंतर शुद्ध होतो. पण आपलं झालं की नाही, ते आपला स्वभाव आहे, स्वभाव आहे. आपलं मन स्वभावतः शुद्ध आहे की नाही. मग जितकं शक्य आहे तितकं त्याला अशुद्धीच्या दूर ठेवा. अशुद्ध कशामुळे होते, कामान यः सर्वान् पुमाचरति. मग त्याला दूर करा. परित्यज्य विहाय परित्यज्य. पहिला श्लोक आहे स्थितप्रज्ञ प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान. हे पार्था, मनात शिरलेले सगळे कामना प्रजहाती प्रकर्षेन जहाती. त्याला प्रयत्नपूर्वक दूर करा. ते तुमच्या बेसावतपणामुळे आत शिरलेले आहेत. आता प्रयत्नपूर्वक त्याला दूर करा. नाही झाली चूक, पण आता ती चूक दुरुस्त करता येते की. त्याला प्रमाद म्हणतात. चूक अप्रमत्तो भव. चूक झाली, चूक दुरुस्त करता येते. ठीक आहे, झाली. आता त्याला काय करा, प्रजहाती यदा यदा यस्मिन काले, जेव्हा ते प्रजहाती प्रकर्षेन जहाती, त्याला दूर करा प्रयत्नपूर्वक. यदा कामान सर्वान पाहत. तेच आहे बघा, जो तिथे आहे तो इथं श्लोक आहे. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तुमचा आनंद कशात आहे, तुमच्या हातच आहे. आत्मने आत्मना तुष्ट. दुःख तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तुमचं आत्मने आत्मना एव तुष्ट. इथे म्हटलं आहे निर्ममो निरहंकार शादी शांतीमध्ये गच्छती. ही सर्वोच्च अवस्था आहे. मनुष्य गाठू शकतो, कारण ते मनुष्यालाच गाठता येणार ना. जसं स्वामी म्हणतात तुम्हाला घोड्याला काही नाही आत्मज्ञान होणार. घोडा हत्ती फार महान आहेत, ते हत्तीची शक्ती खूप असते, घोड्याची चपळता खूप असते. मांजर कुत्रे प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण दिले आहे देवानी, पण त्यांना हे आत्मनी आत्मना तुष्ट किंवा ब्राह्मी स्थितीवर नाही प्राप्त करता. ते फक्त माणसालाच जमता येते. म्हणते हेशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य उमयती. पशुपक्ष्यांना विमोह होत नाही, त्यांना भ्रांती होत नाही. दे आर नेवर अंडर ए डिल्युजन. त्यांना काय करायचं, कसं जगायचं, त्यांना पक्क प्रकृती निश्चित करून टाकते. माणसामध्ये तेवढं निश्चित नसते, त्याला ते घ्यावं लागतं, करून घ्यावं लागतं. त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. त्याला प्रयत्न करावे लागतात, त्याला संस्कार जमा करावे लागतात आणि वेळेप्रमाणे त्याला ते प्राप्त होतं. त्याला कालांतर म्हणतात, त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. त्याला मिळू शकतं, पण ते मिळवावं लागतं. बाकीच्यांना मिळू शकत नाही, ते मिळवण्याचा प्रश्नच येत नाही. ब्राह्मी स्थिती पार्थ म्हणजे मनुष्य किती उंची गाठू शकतो त्याची परिसीमा दिलेली आहे, तिथे लिमिट दिलेली आहे, सर्वोच्च लिमिट. त्याच्या फार दूर आहोत आपण, फार खाली आहोत. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. हे अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती आहे. नैनाम प्राप्य विमुह्यती. ही झाली की मनुष्य सगळ्या मोहापासून, मोह म्हणजे तुम्हाला ज्यांनी तुमच्या डोळ्यावर काय केलं आहे, पडदा टाकला आहे. जसं काचबिंदू होतात किंवा मोतीबिंदू होतात,
डोळे आहेत, दृष्टी आहे, पण त्याच्यावर पडदा आला, काही दिसतच काही नाही. तसंच आपल्या डोळ्यावर पडदा आहे. नैना प्रातो तो पडदा दूर होतो. स्थित्वास्यामंतकालेपी. हे तुम्ही प्रयत्न करता तर तुम्हाला नाही जमलं, शेवटी जमलं ना, तरी तुम्ही जिंकले. स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे अंतिविजय आपलाच आहे. आपलाच आहे म्हणजे जो प्रयत्न करतो त्याचा आहे. डोंट डिस्पेअर. निराश होऊ नका. डिस्पेअर नॉट. शेवटी विजय आपलाच आहे हा विश्वास. तुमचा जर मार्ग योग्य असेल, तुम्ही बरोबर पोहोचालच तुमच्या ह्याच्यावर. दिशा तुमची नीट असेल, तुमचे प्रयत्न नीट असतील, तर तुम्ही नक्कीच मुक्कामाला पोचाल, ध्येयाला पोचाल. तुम्ही तुमचं गोल अचीव करालच. त्याला म्हटलं आहे ब्रह्मनिर्वाणम ऋच्छती प्राप्नोती. त्याला नक्कीच मिळेल आहे. त्याला इथे प्रशांती म्हटलेलं आहे. शांती 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 प्रशांती. तुम्ही जगात आहात, जसे इतर लोक जगात आहेत तसे तुम्ही पण जगात आहात. पण इतर लोक तर जगतात, ते कसे तरी जगतात, ते दुःखी आहेत. ते स्वतःही सुखी होऊ शकत नाही आणि इतरांना पण सुखी करू शकत नाही. कारण तो सामान्य आहे, कॉमनर आहे. फरक काय आहे? हा स्वतःही सुखी होऊ शकतो आणि इतरांना पण सुखी करू शकतो. आनंदे भरीनं तिन्ही लोक. ब्रह्मांडाला मी आनंदाने भरून टाकेन, इतका आनंद तुमच्याकडे आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं. माझ्याकडे इतकं सुख आहे की सगळं अवघाचे म्हणजे संपूर्ण त्याला अवघा म्हणतात. नाही, अवघाची संसार सुखाचा करीनं. इतकं आहे आपल्याकडे. आपल्याला सुखी करणे इतकं सुख नाही आहे, इतक्या पुढे आपल्याला आनंद नाही आहे. आपण किती सुखी असतो दिवसभरामध्ये, 24 तासामध्ये किंवा संपूर्ण आयुष्यामध्ये. आपल्याला सुखाचे क्षण, आनंदाचे क्षण म्हणजे शांतीचे क्षण या अर्थाने. किती वेळा आपलं चित्त स्तब्ध असतं. जितकं चित्त स्तब्ध तितके तुम्ही आनंदी. जितकं मन विखुरलेलं तितके तुम्ही विषण्ण व्हाल. तुम्ही नैराश येईल तुमच्या. ते मन स्तब्ध होऊ शकतं. मन चंचल होतं, त्याला स्तब्ध पण करता येतं. एकदम पूर्ण स्तब्धता, त्याला योगशास्त्र समाधी म्हटलेलं आहे. पूर्ण स्तब्धता. समाधिस्त केशव समाधी सितधी किंवा असे इथं प्रजत. अर्जुनाचा प्रश्नच आहे. स्थितधी. धी म्हणजे बुद्धी. स्थित आहे, मन एकदम स्तब्ध आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला, त्याला प्रश्न उत्तर दिले. 18 श्लोकांमध्ये प्रश्नाचे उत्तर दिले. इतकं चित्त स्तब्ध होऊ शकतं, इतकं चित्त शांत होऊ शकतं. म्हणजे आपल्याला माहीत असेल तर आपण प्रयत्न करू, माहीत नसेल तर मग प्रश्नच उद्भवत नाही करण्याचा. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतं आहे. म्हणजे आपल्या ईश्वराच्या जितकं जवळ जाल, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर संसारावरील आसक्ती, संसाराच्या उपभोगाविषयीचा उत्साह सारं काही नाहीसं होतं. सर्वांचा उपशम होऊन सारं शांत होतं. लाकूड जळताना खूप तडतड आवाज होतो आणि जळाची आस लागते. सर्व संपूर्ण राख झाल्यानंतर मग आवाज बिवाज बंद. आसक्ती नाहीशी होताच भोग स्पृहा देखील संपुष्टात येते. अंती शांती. काय सुंदर शब्द आहेत बघा. एक एक वाक्य, त्या वाक्यातले एक एक शब्द किती छान आहे. अंती शांती. हळूहळू भडका उडाला असतो अग्नीचा. त्यात तुम्ही पुन्हा लाकडं टाकले नाही. लाकडं टाकणं तुम्ही थांबवलं तर तो अग्नी हळूहळू काय होतो, शांत. त्याच्यात तुम्ही तूप टाकलं नाही, लाकडं टाकलं नाही, टाकणं बंद केलं तर अग्नी हळूहळू शांत होतो. आणि शेवटी काय उरते, फक्त राख उरते. शांत. एवढं भडकलेला अग्नी, ताप देणारा, तप्त जीवनम, तुमच्या जीवनाला तापवणारा हा शांत होतो. शांती 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 प्रशांती. आहे की नाही. माणसाला ती अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून त्याचं वर्णन केलं आहे सगळ्या शास्त्रांमध्ये. त्याचं वर्णन त्यासाठीच केलं आहे. वर्णन यासाठी केलं जातं
की ते तुम्हाला मिळू शकते, नाही तर कशाला वर्णन करणार. ज्ञान शास्त्र त्यालाच म्हणतात ना. कोणतेही शास्त्र, भौतिकशास्त्रसुद्धा तुम्हाला मिळू शकते. मी बोर्ड लावला आहे की 5:30 ते 6:30 काय असतं प्रवचन आहे रविवारी, म्हणजे तुम्ही आले तर ते प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळेल. तसंच लिहितो ना आपण. तसं नसतं कशाला लिहिलं असतं ते. जे लिहिलं आहे तसं घडतं. गीता आहे, गीतेमध्ये सांगितलं तसं होतं, तसं घडतं. म्हणून लिहिलं आहे ते सगळं तसं होतं, तसं घडतं. फक्त ते तुम्ही ऐका, समजून घ्या, त्याप्रमाणे जितकं जमेल तितकं करण्याचं ब्रह्मनिर्वाणं मृच्छते. म्हणजे काय काय होऊ शकतं, तुम्हाला काय काय मिळू शकतं, सर्वोच्च अवस्था काय आहे की नाही, लास्ट पॉईंट काय आहे हे तुम्हाला कळू शकतं. ते प्राप्त होऊ शकतं, त्याचा अनुभव होऊ शकतो. पुढच्या रविवारी बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.